मग राजपुत्राने राजाला सांगितलं की राजकन्याला माझ्यासोबत येऊ दे. आणि मग तो म्हणाला की मी काय मी तिची काळजी घेईन. हा, आणि मग पुढचं काय? पुढचं काय आहे बरं? आठवतंय का? आठव. मिथिला आजी, तुला राजकन्याची स्टोरी माहिती पुढची? अच्छा, राजकन्याची गोष्ट का? अगं ही गोष्ट त्या आजोबांना खूप छान सांगता येते. तू एक काम कर ना, तू सरळ आजोबांच्या खोलीत जा, ते तुला पूर्ण गोष्ट सांगतील. हा पूर्ण? जा पळ. बाय आजोबा. काय झालं? असं अचानक पाठवून का दिलंस तुला? एक मिनिट. अहो, एक बातमी. कसली बातमी? मला आत्ताच कळालं म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. अगं हो, पण बातमी काय सांग ना. अहो, आज ना पप्पा बिल बनवणार आहेत. माहितीये मला. माहितीये? हो, पण मग मला का नाही सांगितलं? म्हणजे घरातल्या सगळ्यांना माहितीये, फक्त मलाच माहिती नाहीये. याचा अर्थ माझी काहीच किंमत नाहीये या घरात. या गोष्टीचा आणि बिलचा काही संबंध आहे का? हा, तसे माझा आणि त्या बिलचा तरी कुठे संबंध आहे म्हणा. अहो, असं कसं म्हणताय? मग काय, त्या पप्पानी समज की मला मुलगा मानला किंवा कागदोपत्री त्यांना वाटलं म्हणून प्रॉपर्टी माझ्या नावाने ठेवली तरी मला फरक पडत नाही, आणि नाही ठेवली तरी फरक पडत नाही. समजलं? हो, असं कसं म्हणता? आज गरज नाही पडली तरी सुद्धा उद्या गरज लागू शकते ना. आणि उद्या काय होईल हे कोण सांगू शकतं? तुम्हाला तरी वाटलं होतं का की तुम्ही दारू सोडाल, माझ्याशी इतकं बोलाल म्हणून? बोल. सर, मोठ्या सरांनी सगळ्यांना सेंट्रल एरियामध्ये बोलवलंय. ठीक आहे, चला. मी इथे थांबण्याची गरज आहे? तुला इथे का बोलवलंय हे तुला माहितीये? हो, माहितीये. मग तुला हेही माहिती असेल की जेव्हा कधी असं विलचं वाचन केलं जातं तेव्हा सगळ्या फॅमिली मेंबर्सनी इथे उपस्थित राहणं हे अपेक्षित असतं. भावनिक नातं असो वा नसो, कागदोपत्री तरी नातं आहे. अजूनही तुझ्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये जगन्नाथ हे नाव लिहावं लागतं ना. तर मी तुम्हाला शब्द दिला होता, यशचं लग्न झालं की मी विल बनवेन म्हणून. प्रत्येकाला प्रत्येकाचा वाटा मिळणार आहे. आज त्या विलचं वाचन आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, हे जे विल बनवलंय ते फायनल आहे. याच्यावरती पुन्हा विचार विनिमय होणार नाही. येस पप्पा, तुमचा शब्द फायनल असणार. करेक्ट आहे. पप्पा, खरंच एवढी घाई करण्याची गरज होती का? तुला विचारलं मी. गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात, हो ना मिथिला? हो, बरोबर आहे बहिणींचं. आता वाचन सुरू करायचं? येस, ऑफकोर्स. मी जगन्नाथ चौधरी आज पूर्णपणे शुद्धीत माझं विल करतो आहे. माझ्या पुढील प्रॉपर्टीज, नरिमन पॉइंटचं ऑफिस, मुंबईतले इतर 4 ऑफिस, वापीच्या 2 फॅक्टरीज आणि दिल्लीचं हॉटेल आणि तिथला बंगला,
माझ्या नावावर केलंस ना पप्पांनी, आय एम शुअर हे सगळं माझं होणार. येस. हे सगळं मी सत्यजित आणि सिम्मीच्या नावाने करतोय. एकत्र? हो, नवरा बायकोनी कायम एकत्र राहावं म्हणून केलेली तरतूद आहे. And as I have made very clear, my word is final. आपल्या गुजरातमधल्या 3 फॅक्टरीज, तिथली प्रॉपर्टी, कर्जतचं फार्म हाऊस, तिथलं शेत, दिल्ली आणि चंदीगडमधल्या पार्टनरशिपमध्ये असलेले सगळे बिझनेस, शिवाय आपली अलिबागची प्रॉपर्टी आणि स्वित्झर्लंडचा बंगला, हे सगळं यशला देणार बाई. लाडका नातू आहे म्हटल्यावर एवढं देणं तर आलंच. हे सगळं मी विश्वजित आणि मिथिलाच्या नावाने करतोय. हे सगळं? हो, सगळं. आपला युएसचा बंगला, युकेचा बंगला, युएसएचा बिझनेस, ऑस्ट्रेलियामधील आपल्या सगळ्या शिप, दुबईतला बिझनेस आणि हो, मुख्य म्हणजे आपलं ठाण्याचं ऑफिस. हे सगळं मी यश आणि नेहाच्या नावावरती करतोय. आजोबा, यश, पप्पांचा शब्द फायनल असणार. पप्पा, अजून बरंच काही बाकी आहे. म्हणजे आपला कपडचा फ्लॅट, बोरिवलीचा बंगला, शिवाय वलसाडची फॅक्टरी, तिकडचं ऑफिस आणि शेतीही आहे आपली तिथे. म्हणजे थोडी थोडी की नाही, बरीचशी आहे. वा, बराच अभ्यास केलेला दिसतोय तू. तसं नाही पप्पा, म्हणजे तुम्ही विसरलात तर म्हणून एक आठवण करून दे. माझीच प्रॉपर्टी आणि मीच विसरेन? टॉप परेडचा आपला फ्लॅट, बोरिवलीचा बंगला, वलसाडचा बिझनेस आणि तिथली फॅक्टरी, बडोद्यातलं एक ऑफिस, कॉटन फॅब्रिकची फॅक्टरी. हे सगळं मी समीर आणि त्याच्या होणाऱ्या बायकोच्या नावाने मी करतोय. That's wonderful, पप्पा. म्हणजे तुम्ही बाहेरच्यांचा किती विचार करताय. रिअली ग्रेट ऑफ यू. त्या उपऱ्याला इतकं सगळं देता येतं आणि घरच्यांना भीक लागल्यासारखं काहीतरी दिलंय म्हणजे माझा शब्द शेवटचा. नाही फुट. काय हरकत काय? समीर घरचाच तर आहे. जसा यश तसा समीर. बरोबर आहे. आणखीन एक जण जिला या घरातली माणसं परकी समजतात, पण माझ्यासाठी ती खूप जवळची आहे. तिने मला इतका लढा लावलाय की असं वाटतं की त्यांनी या घरातून परत जाऊच नाही. परी ना? परीसाठी सुद्धा काहीतरी करायची इच्छा आहे. यश, मला असं वाटतं की तिच्या आजी आजोबांची काही हरकत नसावी. हवं तर तू बोलून घे तिच्याशी. परीसाठी सुद्धा या बिलमध्ये तरतूद केलेली आहे. तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च मी करायचा ठरवला आहे. पुढे तिला परदेशी जाऊन शिकावंसं वाटलं तरीही तिचा खर्च माझ्या नावानं असलेल्या पैशातूनच होईल. शिवाय तिच्यासाठी काही एफडीज आणि माझ्या नावानं सिल्वासाला असलेलं एक फार्म हाऊस मी ठेवणार आहे. राहिला प्रश्न या घराचा, तर हे घर सत्यजित, विश्वजित आणि यश तिघांच्याही नावावर असेल. तिघांनीही कायम एकत्र राहावं म्हणून.
ऑफकोर्स पप्पा, आम्ही एकत्रच राहणार आहोत. आम्ही कुठे जाणार? ऐकून बरं वाटलं. बाकीची संपत्ती, सोनं नाणं, घराण्याचे दागिने याचं वाटप आणि डिटेल्स सगळं लिहून ठेवलेलं आहे. ओके पप्पा, आणि तुम्ही जे काही ठरवलंय ते योग्यच असेल. नाही, ते योग्यच आहे. खूप विचार विनिमय करून मी ही बिल बनवली आहे. वकील साहेब, शेवटचा मुद्दा वाचा. हो, वाचतो सर. सगळ्यांना जी काही मालमत्ता दिली गेली आहे ती जर त्यांना मागे पुढे कुणा दुसऱ्याला हस्तांतरित करायची असेल अथवा त्यात जर काही अवैध गोष्टी आढळल्या म्हणून त्यावर काही कार्यवाही करायची असेल तर ती पूर्ण पॉवर ही घरातल्या एका जबाबदार व्यक्तीकडे असेल. म्हाताऱ्याने सगळं काही देऊनही सगळे हक्क स्वतःकडेच ठेवले असणार. इथे जगन्नाथ चौधरी हेच नाव असणार. आणि ती व्यक्ती म्हणजे नेहा यशवर्धन चौधरी. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल, पण नेहावरती माझा पूर्ण विश्वास आहे. नेहा ही गुणी आहे, खरी आहे आणि पैशाच्या बाबतीत प्रामाणिक आहे. तिचा आपल्या ऑफिसमध्ये काम करण्याचा अनुभव आहे मला. आणि आता तर काय, ती या घरची सून आहे. थोडक्यात माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. एक स्त्री संपूर्ण एम्पायर पूर्ण न्यायाने कसं चालवते हे ती लवकरच दाखवेल. हॅलो यश, बिझी आहेस का? नाही, बोल ना. कशी आहेस तू? काय झालं, अपसेट वाटतोस? नाही ग. का? मग तुझा आवाज का असा वाटतोय? नाही ग, मी ऍक्च्युली खाली होतो, धावत वरती रूम मध्ये आलो म्हणून कदाचित. पण हा दमल्याचा आवाज नाही वाटत आहे यश, हा टेन्शनचा आवाज वाटतोय. सगळं ओके ना? अगं नाही, काही नाहीये नेहा. तू मला नाही सांगणार? प्लीज सांग ना. एक मीटिंग ऍक्च्युली मनासारखी नाही झाली म्हणून नेहा मी ठेवू? आय हॅव टू रश फॉर अनदर वन. नंतर बोलतो मी तुझ्याशी, चालेल? हो चालेल. बाय, यू टेक केअर. बाय. यशचं काही बिनसलं असेल असं वाटतंय. प्लीज देवा, नेहा येईपर्यंत फक्त सांभाळून घे. नेहा आली रे आली की मी आजोबांना सगळं खरं खरं सांगणार आहे. यावेळी काही झालं तरी मी थांबणार नाहीये.
हे ग्लासभर पाणी मला दिलंय ना प्यायला, त्याऐवजी जीव द्या तुम्ही ह्यात. नाहीतरी उपयोग काय तुमच्या जगण्याचा? उपयोग काय आहे तुमच्या जगण्याचा? नवरा म्हणून करताय काय तुम्ही माझ्यासाठी? काय करताय? पॅलेस मध्ये राहतोय, पण त्या झोपडपट्टीतल्या बायकांपेक्षा वर्स्ट आयुष्य आहे माझं. असं का? काय बोलू, काय बोलू? बाबांनी एवढा मोठा निर्णय घेतला. कोण आहे कोणती नेहा? ती कोण ठरवणार? आपण आपल्या मालमत्तेचं काय करायचं ते कोण ठरवणार? काल हे असेच उभे होतात, दात केळी बसल्यासारखे, एक शब्द बोलला नाही. पुरुषासारखे पुरुष आहोत तुम्ही. तुम्ही काम करा, तुम्ही साड्या नेसा, बांगड्या भरा तुम्ही ना. अरे बोला ना काहीतरी. का उभे होत असे शुभासारखे? आता तू निसरून चाललंय सगळं आपल्या. तुम्हाला कळतंय का? पप्पांचा निर्णय मला मान्य नाहीये. काहीही करा, काही करा, जीव घ्या नाही तर जीव द्या. नेहाला दिलेले सगळे हक्क मला मान्य नाहीये आणि हा निर्णय बदलला गेलाच पाहिजे. बदलला गेलाच पाहिजे. आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली. थांब, ज्यादा काय एवढा भारी निर्णय झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन तुला पण. हे तोंडगोळकर नंतर पण थांब, आगर मी तुला भरवणार आहे. जायचंय आता इकडे. कसं? एक मिनिट मी असं तिथं ते ही सिम्मीला मिठाई दिल्याशिवाय कसं जाणार मी? नाही, तोंड गोड करायलाच पाहिजे बाबा. आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली. एक गुगली टाकला ना पप्पांनी, एक नंबर. अतिशय योग्य माणसाची निवड केलेली आहे पप्पांनी, आहे का नाही? आवडलाय आपल्याला निर्णय. सगळ्याच्या सगळं त्या नेहाच्या हातात देऊन टाकलेलं आहे. अतिशय गोड मुलगी ती, एक नंबर. आवडलंय आपल्याला. मी तर सांगतो ना, माझ्या वाटणीचं पण जे आहे ना ते नेहाच्याच नावाने करून टाकणार आहे. हे काय कोणीतरी आपल्याला फसून काहीतरी झोल करायला नको. हे मेकअप काढत होतीस का तू? हे असं फिसकडलंय, म्हणजे सगळंच फिसकडलंय तुझं. हा, तोंड गोड कर, तोंड गोड कर आता. तोंड हे अगं घे. हे पकड, हे घे. तोंड गोड कर. हा, एकदम. आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली. सिम्मी, सॉरी. तो नशेत होता, खरंच सॉरी. बरं झालं तू आला. बरं झालं तू मिठाई देऊन गेला. त्या मिठाईचा गोडवा काय असतो हे आता मी चाखायला लावणार आहे सगळ्यांना. पुढच्या 24 तासात या पॅलेसमध्ये मिठाई मी वाटणार नाही. त्या पप्पांना पुढच्या 24 तासात त्यांचा निर्णय बदलायला लावला ना
मी बघाच.